Welcome all of you. Now let us continue next point of chemical kinetics, that is collision theory. There are two theories to determine the rate of reaction. First one is collision theory and activated complex theory. So we are going to discuss collision theory. In that particularly we are going to discuss collision theory of bimolecular gaseous reaction. Collision theory of bimolecular gaseous reactions. Bimolecular gaseous reaction. So collision theory actually based on kinetic theory of gases. You know, you have learned kinetic theory of gases in 11th standard, also in first year of BSc. So according to collision theory, gaseous molecules are continuously moving and colliding with each other. Okay, gaseous molecules are in continuous motion, and during their continuous motion, gaseous molecules collide with each other. So for collision to occur, two molecules must be involved. Means collision केव्हा होईल, जेव्हा दोन मॉलिक्यूल्स असतील तरच collision होणार आहे. ओके, हे जे गॅसेस मॉलिक्यूल्स असतात, गॅसेस मॉलिक्यूल्स अकॉर्डिंग टू कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस कंटिन्युअसली मोशनमध्ये असतात, आणि ते जेव्हा कंटिन्युअस मोशनमध्ये असतात ते गॅस मॉलिक्यूल एकमेकासोबत कोलाइड होत असतात, स्वतः एकमेकासोबत कोलाइड होतात आणि तसं गॅसच्या वॉलसोबत सुद्धा कोलाइड होत असतात, असं ते ॲझम्पशन आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसचं. तर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस म्हणतं की गॅसेस मॉलिक्यूल्स कंटिन्युअसली मोशनमध्ये असतात आणि ते एकमेकासोबत कोलाइड होत असतात, आणि कोलिजनसाठी ॲटलिस्ट टू मॉलिक्यूल्स व्हायला पाहिजे, म्हणजे दोन मॉलिक्यूल असतील तरच कोलिजन होणार आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू बायमॉलिक्युलर रिॲक्शन, बायमॉलिक्युलर रिॲक्शन, बाय मीन्स टू मॉलिक्यूल्स असणार आहेत. बायमॉलिक्युलर मीन्स टू मॉलिक्यूल्स इन्व्हॉल्व असलेल्या रिॲक्शनमध्ये. हे जे काही बायमॉलिक्युलर रिॲक्शन असेल, इन बायमॉलिक्युलर रिॲक्शन two reacting molecules not only colliding with each other but they have sufficient activation energy. बायमॉलिक्युलर रिॲक्शन जे होणार आहे त्या रिॲक्शनमध्ये हे मॉलिक्यूल्स जे असतील, दोन मॉलिक्यूल एकमेकासोबत जे कोलाइड होणार आहेत आणि त्याच्या कोलाइड झाल्यानंतर जी काही रिॲक्शन होणार आहे, प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे, ते जे मॉलिक्यूल कोलाइड होतील ते मॉलिक्यूल्स नुसतं कोलाइड होऊन चालणार नाही. ओके, दे मस्ट हॅव सफिशियंट ॲक्टिवेशन एनर्जी. ओके, सो दॅट they must have sufficient energy so that they get activate. In bimolecular reaction, two colliding molecule must have sufficient energy so that they get activate. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, ॲक्टिवेशन एनर्जी. मॉलिक्यूल्सला जर मिळाली तर ते रिॲक्ट होतात, कोलाइड होतात आणि प्रॉडक्टमध्ये त्याचं कन्वर्शन होत असतं. मीन्स ऑल मॉलिक्यूल्स डू नॉट हॅव सफिशियंट ॲक्टिवेशन एनर्जी. सगळ्याच मॉलिक्यूल्सकडे काही ॲक्टिवेशन एनर्जी असणार नाही आहे. जे काही पर्टिक्युलर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स असतील त्यांच्याकडेच ती सफिशियंट एनर्जी असेल आणि ते एकमेकासोबत कोलाइड होतील आणि मग प्रॉडक्टमध्ये कन्वर्शन होणार आहे. मीन्स ऑल दी कोलिजन बिटवीन दी मॉलिक्यूल्स डज नॉट लीड्स टू केमिकल रिॲक्शन. जेवढेही कोलिजन होतील मॉलिक्यूल्समध्ये ते सगळेच इफेक्टिव्ह कोलिजन असणार नाही आहेत. म्हणजे सगळ्याच मॉलिक्यूल्सकडे काही ॲक्टिवेशन एनर्जी असणार आहे. जोपर्यंत मॉलिक्यूलला ॲक्टिवेशन एनर्जी मिळत नाही तोपर्यंत ते एकमेकासोबत इफेक्टिव्हली कोलाइड होणार नाहीत आणि प्रॉडक्टमध्ये कन्वर्शन होणार नाही आहे. ओके, सो दिस मीन्स दॅट ऑल कोलिजन्स आर नॉट इफेक्टिव्ह. ओनली फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ कोलिजन्स आर इफेक्टिव्ह. म्हणजे बघा, ज्या मॉलिक्यूल्सजवळ सफिशियंट एनर्जी असेल त्याला आपण ॲक्टिवेशन एनर्जी म्हणू. ती सफिशियंट ॲक्टिवेशन एनर्जी ज्या मॉलिक्यूल्सकडे असेल
ते मॉलिक्युल्स एकमेकासोबत इफेक्टिव्हली कोलाइड होतील आणि प्रॉडक्टमध्ये कन्वर्शन होणार आहे. म्हणजे कोलिजन जे होणार आहेत गॅसेस मॉलिक्यूल रिॲक्टंट मॉलिक्युल्समध्ये, गॅसेस रिॲक्टंट मॉलिक्युल्समध्ये सर्वच कोलिजन काही इफेक्टिव्ह असणार नाही आहेत. ओन्ली फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ कोलिजन्स आर इफेक्टिव्ह. ओके, मग इफेक्टिव्ह कोलिजन्स कोणते म्हणायचे? ज्या कोलिजन्समुळे रिॲक्टंटचं कन्वर्शन प्रॉडक्टमध्ये होणार आहे ते इफेक्टिव्ह कोलिजन्स असतील. ओके, सो ओन्ली फ्रॅक्शन ऑफ कोलिजन, ओन्ली फ्रॅक्शन ऑफ total collisions are effective. So according to kinetic theory of gases, the number of bimolecular collisions per second per centimeter cube are given by particular equation. ही जी काही कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस आहे त्याच्यावरती कोलिजन थेरी बेस्ड असणार आहे. So according to kinetic theory of gases, according to kinetic theory of gases, number of bimolecular collisions per second per centimeter cube are given as, so number of collisions are denoted by Z. So this number of bimolecular collisions per second per centimeter cube are given by equation is add one more thing, number of bimolecular collisions per second per centimeter cube between molecules of same species. Suppose तुमचा रिॲक्टंट जर A असेल, ओके, सो ए रिॲक्टंट, एकाच रिॲक्टंटचे दोन मॉलिक्युल्स आहेत. मग अशी केस जेव्हा असेल जे दोन सेम मॉलिक्युलचे एका पर्टिक्युलर रिॲक्टंटचे दोन सेम मॉलिक्युल्स एकमेकासोबत जेव्हा कोलाइड होतील त्यावेळेस नंबर ऑफ कोलिजन्स साठी फॉर्म्युला असणार आहे Z इज इक्वल टू √2 पाय DA स्क्वेअर NA स्क्वेअर इन ब्रॅकेट 2 पाय KT upon mu bracket raised to 1/2 means √of raised to 1/2. So here this is pi. DA is collision diameter. DA collision diameter. NA number of molecules. K Boltzmann constant. Okay, mu reduced mass, reduced mass, and T absolute temperature. Collision diameter, suppose this is molecule A, okay, this is other molecule A, okay, so the effective distance between two colliding molecules, okay, so this distance, okay, this is collision diameter. हे जे डिस्टन्स असणार आहे दोन मॉलिक्युल्समधलं, म्हणजे बघा हे जे दोन मॉलिक्यूल जेव्हा एकमेकासोबत कोलाइड होणार आहेत, कोलिजन होताना दोन मॉलिक्युल्स खूप लांब पण नाही आणि खूप एकमेकाच्या जवळही राहत नाही. ओके, त्या दोन्ही मॉलिक्यूलच्या सेंटर्समधलं जे डिस्टन्स असतं दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज कोलिजन डायमीटर.
This is collision diameter. Okay. So distance of closest approach between two colliding molecules is called as collision diameter. Distance of closest approach between two colliding molecules. जेव्हा कोलिजन होत असतं दोन मॉलिक्युल्स एकमेकाच्या खूप जवळ पण येत नाही. ओके, खूप जवळ पण येत नाही. कारण का, एका पर्टिक्युलर डिस्टन्सला, आता बघ दोन मॉलिक्यूल जवळ केव्हा येतात, जेव्हा त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस स्ट्रॉंग असतात. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जोपर्यंत स्ट्रॉंग असतात ते मॉलिक्युल्स जवळ येतात. आणि एका पर्टिक्युलर डिस्टन्सला काय होतं, रिपल्सिव्ह फोर्सेस ऑपरेट व्हायला लागतात. रिपल्सिव्ह फोर्सेस ऑपरेट व्हायला लागले की ते मॉलिक्यूल पुन्हा तिथून लांब जातात. मग एका पर्टिक्युलर डिस्टन्सपर्यंतच ते दोन मॉलिक्यूल जवळ येत असतात. मग ते जे काही इफेक्टिव्ह डिस्टन्स असतं, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच, म्हणजे कमीत कमी त्या दोघांमधलं दोन मॉलिक्यूलमधलं जे अंतर असतं, त्यांच्या सेंटरपासूनचं जे अंतर असतं, डिस्टन्स असतं, त्याला काय म्हटलं जातं, कोलिजन डायमीटर किंवा कोलिजनच्या वेळेस. ओके, सो डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच, सगळ्यात जवळ आलेले मॉलिक्यूल जेव्हा येतील त्यावेळेस त्यांच्या सेंटरपासूनचं जे दोघांच्या सेंटरमधलं जे डिस्टन्स असेल ते असणारे कोलिजन डायमीटर. ओके, मग हा फॉर्म्युला कशासाठी आहे, when molecules of same species collide with each other then number of collisions are given by this formula. Okay, now for reaction involving two different molecules A and B, in that case bimolecular collisions per second and per centimeter cube are given as for two different molecules, that is A and B, number of collisions Z is equal to number of collisions Z is equal to 3. This is ZAB. ZAB is equal to NAB square किंवा NANB, number of molecules of A, number of molecules of B, DAV, average collision diameter. This is average collision diameter. Now 8 pi kt upon mu raised to half. So this is formula for number of bimolecular collisions when two different molecules react together, that is A and B. Okay, so here you know Boltzmann's constant, this is absolute temperature, this is reduced mass, this is average collision diameter. This is average collision diameter. So this is equal to D average is equal to dA plus dB, collision diameter for A, collision diameter for B upon 2. So this is average collision diameter, and you know mu is equal to what? Mu is equal to what? Mass of A, mass of B divided by mass of A plus mass of B. Okay, so this is reduced mass. This is reduced mass. So we have formula for number of collisions when same species are involved in chemical reaction, and number of collisions when two different species react together or collide together. म्हणजे दोन सेम स्पेसीज जेव्हा कोलाइड होतील त्यावेळेसाठी फॉर्म्युला, आणि दोन वेगवेगळ्या डिफरंट स्पेसीज जेव्हा कोलाइड होतील त्यासाठीचा फॉर्म्युला. ओके, तर बघा सेम फॉर्म्युला वी कॅन राईट इन टर्म्स ऑफ मोलर मासेस. ओके, मोलर मासेसच्या केसमध्ये आपण हा फॉर्म्युला असा लिहू शकतो. इथे थोडे चेंजेस होतील. In case of molar masses, Z is equal to ZAB is equal to Na into Nb D average raised to 2. molar masses साठी केस असणार आहे Ma molar mass of A plus molar mass of B upon molar mass of A into molar mass of B in bracket 8 pi R T raised to
half. Okay, so this is bimolecular number of collisions in terms of molar masses. Okay, formula for number of collisions per molar masses. Now if you consider example, आता बघा याच्यात थोडेसे ड्रॉबॅक्स आहेत, या कोलिजन थेअरीचे थोडे ड्रॉबॅक्स आहेत. ड्रॉबॅक्स कोणते आहेत ते बघू आपण. फॉर एक्झाम्पल रिॲक्शन बिटवीन H2 and I2. In case of reaction between H2 and I2 at 700 Kelvin and 1 atmosphere, okay, at 700 Kelvin and 1 atmosphere, number of collisions per second per centimeter cube are number of collisions per second per centimeter cube are 10 raised to 29. 10 raised to 29 means each molecule must collide 10 raised to 10 times with other molecule. Okay, 10 raised to 10 times. ही जी रिॲक्शन आहे, रिॲक्शन बिटवीन H2 and I2, okay, both are the gases. In this reaction, number of collisions per second per centimeter cube are 10 raised to 29 according to this formula. Okay, according to this formula, number of collisions per second per centimeter cube are 10 raised to 29. So according to this, each molecule means each hydrogen molecule must collide with iodine molecules at least 10 raised to 10 times. Okay, हे जे दोन मॉलिक्युल्स असतील, हे दोन मॉलिक्यूल एकमेकासोबत किती वेळेस कोलाइड होऊ शकतात, असं जर असेल तर 10 raised to 10 टाइम्स. ओके, सो नंबर ऑफ कोलिजन्स पर सेकंड फॉर इच मॉलिक्यूल आर 10 raised to 10. जर असं असेल, इफ 10 raised to 10 times collisions are occurs between hydrogen and iodine, then reaction will be completed within 10 raised to minus 10 second. Reaction will be completed within 10 raised to minus 10 second. Okay, but actually this theoretical data is not in agreement with experimental data. बघा, नंबर ऑफ कोलिजन्स किती आहेत पर सेकंड पर सेंटीमीटर क्यूब ह्या रिॲक्शनसाठी या पर्टिक्युलर टेम्परेचरला 10 raised to 29. जर टोटल नंबर ऑफ कोलिजन जर एवढे असतील तर एक मॉलिक्यूल, एक हायड्रोजनचा मॉलिक्यूल दुसऱ्या आयोडीन मॉलिक्यूल सोबत किंवा दुसरा आयोडीनचा मॉलिक्यूल हायड्रोजनच्या मॉलिक्यूल सोबत किती वेळेस कोलाइड व्हायला पाहिजे, 10 raised to 10 टाइम्स. आणि जर हे मॉलिक्यूल्स एकमेकासोबत 10 raised to 10 टाइम्स जर कोलाइड होऊ शकत असतील तर ती रिॲक्शन किती वेळेत कंप्लीट व्हायला पाहिजे, 10 raised to minus 10 सेकंडमध्ये. म्हणजे इतक्या विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ती रिॲक्शन कंप्लीट होईल. बट ॲक्च्युली रिॲक्शन इतक्या कमी वेळेत होत नाही. मीन्स दिस theoretical data is not in agreement with experimental data. Okay, so it is concluded that all collisions does not results in chemical reaction. म्हणजे जेवढे इतके कोलिजन होत असतील तर मग रिॲक्शन इतका कमी वेळेत व्हायला पाहिजे. पण जो रिॲक्शनचा रेट आहे, जो थेरॉटिकली कॅल्क्युलेट केलेला रिॲक्शनचा रेट आणि एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केलेला रिॲक्शनचा रेट, या दोघांमध्ये खूप डिफरन्स होता. म्हणजे एक्सपेरिमेंटल डेटा, अकॉर्डिंग टू एक्सपेरिमेंटल डेटा रिॲक्शन इतक्या कमी वेळेत होत नाही. रिॲक्शनला थोडा जास्त वेळ लागतो. म्हणजे काय होतं आहे, जेवढे कोलिजन्स होत आहेत मॉलिक्युल्समध्ये ते सगळे इफेक्टिव्ह कोलिजन्स नाही आहेत. ओके, म्हणजे मीन्स ऑल कोलिजन्स डज नॉट लीड्स टू केमिकल रिॲक्शन. जेवढेही मॉलिक्युल्समध्ये कोलिजन होत आहेत सर्व कोलिजन, तेवढे सगळे कोलिजन झाल्यानंतर मॉलिक्यूल लगेच प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होत नाही. ओके, म्हणजे इफेक्टिव्ह टोटल जे कोलिजन आहे ते सर्व इफेक्टिव्ह कोलिजन्स नाही आहेत. ओके, सो हा एक ड्रॉबॅक आहे. म्हणजे आपल्याला इथून कोलिजन थेअरीचा हा एक ड्रॉबॅक आहे. म्हणजे थेरॉटिकल कॅल्क्युलेट केलेला आणि एक्सपेरिमेंट कॅल्क्युलेट केलेला हा डेटा मॅच होत नाही आहे. ओके, सो का होत नाही असं, रिॲक्शन एवढ्या कमी वेळेत का होत नाही, हा डेटा का मॅच होत नाही, त्याच्या मागे काहीतरी रिझन असलं पाहिजे. ओके, सो रिझन काय आहे मग, in order for reaction to occur, energy of collision must be equal or greater than threshold energy.
energy of the energy of collision must be equal or greater than threshold energy. म्हणजे हे जे काही कोलिजन होणार आहेत की कोलिजनची जी एनर्जी असणार आहे ती एनर्जी एका पर्टिक्युलर एनर्जी म्हणजे त्या पर्टिक्युलर रिॲक्टंट मॉलिक्यूलसाठी एक पर्टिक्युलर थ्रेशोल्ड एनर्जी असेल, तेवढी एनर्जी त्या कोलिजनची असेल तर ते प्रॉडक्ट रिॲक्टंट प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होणार आहेत. ओके, मग एनर्जी ऑफ फॉर रिॲक्शन टू ऑकर एनर्जी ऑफ कोलिजन मस्ट बी इक्वल और ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड एनर्जी. सो इफेक्टिव्ह एनर्जी ऑफ कोलिजन जे दोन मॉलिक्यूल कोलाइड होणार आहेत एकमेकासोबत, इफेक्टिव्ह दॅट इज कॉल्ड ॲज इफेक्टिव्ह एनर्जी. ओके, म्हणजे रिॲक्शन कंप्लीट होऊन म्हणजे रिॲक्टंटचं प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होण्यासाठी जी काही एनर्जी लागणार आहे कोलिजनला ती काय असणार आहे, इफेक्टिव्ह एनर्जी असणार आहे. दॅट इफेक्टिव्ह एनर्जी इज नॉट इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ टू कोलाइडिंग मॉलिक्यूल्स. म्हणजे हा एक मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे, हे दोन्ही एकमेकासोबत कोलाइड होतात आहेत, याची काहीतरी कायनेटिक एनर्जी असेल, या दुसऱ्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी असेल. म्हणजे जी इफेक्टिव्ह एनर्जी असेल ती इफेक्टिव्ह एनर्जी म्हणजे या दोघांच्या कायनेटिक एनर्जीची समेशन नाही, असं नाही आहे. सो दिस इफेक्टिव्ह एनर्जी इज नॉट कायनेटिक एनर्जी ऑफ टू कोलाइडिंग मॉलिक्यूल्स. सो दॅट कायनेटिक एनर्जी इज जनरली corresponding to the relative velocity of two molecules along the line of center at the time of collision. Along the line of their center at the time of collision. म्हणजे हे जो दोन मॉलिक्यूल्स असतील, ओके, हा दुसरा मॉलिक्यूल असेल, सपोज हा ए मॉलिक्यूल आहे, हा बी मॉलिक्यूल आहे. ही काय लाईन, एक लाईन कुठून पास झालेली आहे, या मॉलिक्यूलच्या सेंटर्समधून. मग हे मॉलिक्यूल्स जेव्हा एका लाईनमध्ये येतील, ओके, एका लाईनमध्ये अलॉंग द लाईन्स ऑफ देअर सेंटर, म्हणजे एका लाईनमध्ये जेव्हा हे दोन मॉलिक्यूल येतील तेव्हा त्यांची जी काही रिलेटिव्ह वेलॉसिटी असेल, ओके, तेव्हा जी काही त्यांची दोघांची जी वेलॉसिटी असेल त्या वेलॉसिटीच्या बेसिसवरती मग त्यांची कायनेटिक एनर्जी कन्सिडर केली जाईल. म्हणजे ते एका पर्टिक्युलर म्हणजे कोलाइडेंटच्या म्हणजे ते मॉलिक्यूल जेव्हा कोलाइड होणार आहेत त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला त्या मॉलिक्यूलची जी कायनेटिक एनर्जी असेल ती कायनेटिक एनर्जी कन्सिडर केली जाईल. ओके, ते दोन्ही एकमेकापासून लांब असतील तेव्हाची कायनेटिक एनर्जी कन्सिडर केली जाणार नाही. ओके, सो इट इज द कायनेटिक एनर्जी करस्पॉन्डिंग म्हणजे हे जे मॉलिक्यूल रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी किंवा रिॲक्शन होण्यासाठी जे काही एनर्जी ऑफ कोलिजन असणार आहे ती एनर्जी कशी असली पाहिजे, इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड एनर्जी. आणि ॲक्च्युअल जी कायनेटिक एनर्जी आपण जो म्हणतोय इफेक्टिव्ह एनर्जी जी असेल मॉलिक्यूलची ती इफेक्टिव्ह एनर्जी म्हणजे त्या दोघांच्या कायनेटिक एनर्जीची समेशन असणार नाही आहे. तर ती काय असणार आहे, ओके, बट इट इज कायनेटिक एनर्जी करस्पॉन्डिंग टू रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ टू मॉलिक्यूल्स अलॉंग द लाईन ऑफ देअर सेंटर ॲट अ टाईम ऑफ कोलिजन. ते जेव्हा एकमेकासोबत कोलाइड होत असतील, ते जेव्हा एका लाईनमध्ये येतील कोलिजनसाठी, त्यावेळेस त्यांची रिलेटिव्ह वेलॉसिटीच्या बेसिसवरती जी काही त्यांची कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट केली जाईल ती कायनेटिक एनर्जी कन्सिडर केली जाणार आहे. ओके, सो कोलिजन थेअरी इज ॲप्लिकेबल टू ओनली सिम्पल गॅसियस रिॲक्शन. हा ड्रॉबॅक आपल्याला का दिसतोय असा की थेरॉटिकल डेटा आणि ऑब्झर्व डेटा हे एक्सपेरिमेंटल डेटा हे दोन्ही मॅच होत नाही आहेत, बरोबर. त्यानंतर मग याच्या मागचं कारण काय आहे तर कायनेटिक एनर्जी जी कॅल्क्युलेट केली थेरॉटिकलमध्ये ती म्हणजे मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी जेव्हा कोलिजनच्या स्टेटमध्ये नसेल त्यावेळेची कायनेटिक एनर्जी कन्सिडर केलेली असणार आहे. पण ॲक्च्युली ते काय केलेलं आहे, जेव्हा मॉलिक्यूल एकमेकासोबत कोलाइड होणार आहेत त्यावेळेस त्यांची जी काही रिलेटिव्ह वेलॉसिटी असेल दोघांची त्या रिलेटिव्ह वेलॉसिटीच्या बेसिसवरून मग कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट केलेली असेल ती एनर्जी इफेक्टिव्ह कायनेटिक एनर्जी असणार आहे आणि ती कन्सिडर केली जाईल, बरोबर. आणि त्याच्यावरून ते जर आपण कन्सिडर केलं तर आपल्याला रिझल्ट थोडे वेगळे मिळणार आहेत थेरॉटिकल डेटापेक्षा. तर मग बघा होईल काय,
प्रॉब्लेम काय कुलिजन थेरीचा? कुलिजन थेरी ही फक्त सिंपल गॅसियस रिॲक्शन्सला ॲप्लिकेबल होत असते. ओके, इट इज ॲप्लिकेबल फॉर सिंपल गॅसियस रिॲक्शन्स ओनली. इन केस ऑफ रिॲक्शन बिटवीन कॉम्प्लिकेटेड मॉलिक्युल्स, जर कॉम्प्लिकेटेड मॉलिक्यूल असेल, ओके, इन केस ऑफ कॉम्प्लिकेटेड मॉलिक्युल्स दी एक्सपेरिमेंटल डेटा इज मच स्मॉलर दॅन दी थेरॉटिकल डेटा. म्हणजे कॉम्प्लिकेटेड रिॲक्शन्स असतील, कॉम्प्लिकेटेड रिॲक्शनच्या बाबतीमध्ये जर कुलिजन नंबर ऑफ कुलिजन्स जर कॅल्क्युलेट केले कुलिजन थेरीच्या बेसिसवरती, त्याची व्हॅल्यू खूप जास्त असणार आहे आणि एक्सपेरिमेंट व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू खूप स्मॉल असणार आहे. म्हणजे एक्सपेरिमेंटल आणि थेरॉटिकल डेटा हा मॅच होत नाही. कोणासाठी? कॉम्प्लिकेटेड मॉलिक्युल्समधली जी रिॲक्शन असेल त्यावेळेस तो प्रॉब्लेम असणार आहे. त्यानंतर मग याच्यासाठी अजून एक ड्रॉबॅक काय कुलिजन थेरीचा? इन कुलिजन थेरी मॉलिक्यूल इज कन्सिडर ॲज हार्ड स्पियर. कुलिजन थेरीमध्ये काय केलेलं आहे? मॉलिक्यूल एक हार्ड स्पियर कन्सिडर केलेला आहे. ओके, मीन्स हार्ड स्पियर कन्सिडर केला आहे विथ नो इंटरनल एनर्जी. म्हणजे त्या मॉलिक्यूल स्वतःची इंटरनल एनर्जी पण असते मॉलिक्यूलची, ती इंटरनल एनर्जीसुद्धा कन्सिडर केली. म्हणजे त्याच्यात मग तुमची ट्रान्सलेशनल, रोटेशनल, व्हायब्रेशनल्स एनर्जी येतात, त्या एनर्जीज कन्सिडर केलेल्या नाही आहेत. ते स्पेरिकल मॉडेल म्हटलं जातं त्याला. कुलिजन थेरीमध्ये काय केलेलं आहे? स्पेरिकल मॉडेल कन्सिडर केले, थेरॉटिकल स्पेरिकल मॉडेल कन्सिडर केले आणि अकॉर्डिंग टू दॅट स्पेरिकल मॉडेल मॉलिक्यूल इज हार्ड स्पियर विथ नो इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी पण त्याच्यात कन्सिडर केलेली नाही आहे. आणि देन दिस स्पेरिकल मॉडेल ऑल्सो इग्नोर दी ओरिएंटेशन ऑफ मॉलिक्युल्स ड्युरिंग दी कुलिजन. म्हणजे मॉलिक्यूल जेव्हा कोलाइड होणार आहेत एकमेकांसोबत त्यावेळेस त्या मॉलिक्युल्समधले जे ओरिएंटेशन्स असतील कुलिजनच्या वेळेचे ते ओरिएंटेशनसुद्धा कन्सिडर केलेले नाही आहेत. म्हणजे प्रॉपर ओरिएंटेशन जेव्हा असेल तर बघा प्रॉपर ओरिएंटेशन कसं, सपोज A2 प्लस B2 गिव्स टॉईस AB अशी जर रिॲक्शन असेल, हा A मॉलिक्यूल के A2 मॉलिक्यूल हा B2 मॉलिक्यूल, हा B2 मॉलिक्यूल. आता बघा कुलिजन कोणत्या टाईपचे असू शकतात? ए ओके, असं कुलिजन होऊ शकतं. ओके, असं कुलिजन होऊ शकतं. सॉरी, AB गिव्स A2 प्लस B2 असं आपण कन्सिडर करू. इथे B, इथे A. म्हणजे अशा टाईपचं कुलिजन होऊ शकतं, बरोबर. AB BA किंवा AB BA असं कुलिजन होऊ शकतं. पण हे जे कुलिजन्स आहेत दीज आर दी इम्प्रॉपर कुलिजन. असे जर कुलिजन झाले तर आपल्याला प्रॉडक्ट असा मिळणार नाही आहे. तर मग कुलिजन्स कसे व्हायला पाहिजे? प्रॉपर कुलिजन्स A B A B. So this is proper collision. This is proper orientation for collision. This is proper orientation. हे ओरिएंटेशन इम्प्रॉपर आहे. असं जर या ओरिएंटेशनमध्ये जर मॉलिक्यूल कोलाइड झाले तर प्रॉडक्ट मिळणार नाही. असे कोलाइड झाले तरीसुद्धा आपल्याला प्रॉडक्ट मिळणार नाही. पण ह्या पर्टिक्युलर ओरिएंटेशनने जर मॉलिक्यूल कोलाइड झाले तर आपल्याला काय मिळणार आहे? प्रॉडक्ट मिळणार आहे A2 प्लस B2. दिस इज प्रॉपर ओरिएंटेशन. सो orientation of molecules during collision is also not considered in the collision theory. This is also drawback of collision theory. म्हणजे ओरिएंटेशन जे असतं मॉलिक्युल्सचं ते सुद्धा कन्सिडर केलेलं नाही. त्यानंतर स्टेरिक फॅक्टर्स असतात. जेव्हा कुलिजन होत असतं एक मॉलिक्यूल दुसऱ्याला अट्रॅक्ट करत असतो, तो फॅक्टरसुद्धा इथे कन्सिडर केलेला नाही आहे. सो स्पेरिकल मॉडेल ऑफ collision theory ignore the orientation of molecule at the time of collision. ओके, जेव्हा मॉलिक्यूल कोलाइड होत असतील त्यावेळेस ओरिएंटेशन कन्सिडर केलेलं नाही आहे. सो टू जनरलाइज collision theory is generalized by introducing steric factor into the rate constant of bimolecular reaction. ही collision theory जर जनरलाइज करायची असेल, सगळ्याच कॉम्प्लिकेटेड आणि सिंपल रिॲक्शन्सला जर ॲप्लिकेबल करायची असेल कुलिजन थेरी, त्यासाठी
एक स्टेरिक फॅक्टर ॲड केलेला आहे. कुठे? तर रेट कॉन्स्टंटच्या इक्वेशनमध्ये, बाय मॉलिक्युलर रिॲक्शनच्या रेट कॉन्स्टंटच्या इक्वेशनमध्ये. आता आपण असं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ रेट कॉन्स्टंट ए ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी. ओके, so this is equation for rate constant. Okay, so in this equation, so rate constant for second order reaction, to generalize म्हणजे to generalize the collision theory, steric factor P is introduced into the rate constant of bimolecular reaction. मग ह्या रिॲक्शनच्या या इक्वेशनमध्ये स्टेरिक फॅक्टर P इंट्रोड्यूस केलेला आहे, P ई रेस टू मायनस ई ए अपॉन RT. So this is the equation. Okay, this is generalized equation to determine the rate constant of bimolecular reaction. Okay, by introducing steric factor P. A is pre-exponential factor, frequency factor. Okay, Arrhenius pre-exponential factor. EA activation energy, R molar gas constant, T absolute temperature, and P is steric factor. Okay, so P is steric factor. So collision between two activated molecules, the collision between two activated molecules does not use a chemical reaction, but the collision with proper orientation of molecules leads to chemical reaction or gives the product of chemical reaction. That's why this steric factor is added. हा जो स्टेरिक फॅक्टर आहे, या स्टेरिक फॅक्टरमध्ये काय कन्सिडर केलेलं आहे? ओरिएंटेशन ऑफ मॉलिक्यूल सुद्धा कन्सिडर केलेलं आहे, आणि मग ओरिएंटेशन ऑफ मॉलिक्यूल कन्सिडर करून ते इक्वेशन जनरलाइज केलेलं आहे कॉम्प्लिकेटेड रिॲक्शन्स आणि सिम्पल रिॲक्शनसाठी. ओके, सो दिस इज अबाउट दी कोलिजन थेरी. सुरुवातीला आपण काय केलं? सिम्पल दोन सेम स्पेसिस असतील तेव्हा जे काही कोलिजन होणार आहे, नंबर ऑफ कोलिजन्स असतील त्या केसमध्ये त्या रिॲक्शनसाठी ते इक्वेशन. त्यानंतर आपण दोन डिफरंट मॉलिक्यूल्स जर कोलाइड होतील त्यावेळेस नंबर ऑफ कोलिजन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे, तो फॉर्म्युला इरेज केलेला आहे. हा मोलर मासच्या केसमधला हा फॉर्म्युला आहे. ओके, त्यानंतर कोलिजन थेअरीचे ड्रॉबॅक काय होते? तर कोलिजन थेअरीनुसार कॅल्क्युलेट केलेला जो रिॲक्शनचा रेट असेल आणि एक्सपेरिमेंटल रेट असेल त्याच्या व्हॅल्यू मॅच होत नव्हत्या. एक्सपेरिमेंटल डेटाच्या व्हॅल्यू खूप लो होत्या आणि थेरॉटिकल डेटाच्या व्हॅल्यू खूप हाय होत्या. ओके, त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल पण घेतलं होतं. त्यानंतर कोलिजन थेअरीमध्ये मॉलिक्यूल हार्ड स्पियर कन्सिडर केलेला आहे, इंटरनल एनर्जी कन्सिडर केलेली नाही त्याची. त्यानंतर प्रॉपर ओरिएंटेशन कन्सिडर केलेलं आहे मॉलिक्यूलचं, दोन कोलायडिंग मॉलिक्यूलचं. हे जे सगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे हे सगळं जे डिसॲग्रीमेंट होतं एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूमधलं ते इलिमिनेट करण्यासाठी एक जनरलाइज इक्वेशन डिराईव्ह केलं. त्या इक्वेशनमध्ये त्यात कोणतं इक्वेशन कन्सिडर केलं? रेट कॉन्स्टंटचं इक्वेशन कन्सिडर केलं आणि त्याच्यात स्टेरिक फॅक्टर ॲड केला. या स्टेरिक फॅक्टरमध्ये मॉलिक्यूलचं ओरिएंटेशन पण कन्सिडर केलेलं आहे आणि हे इक्वेशन यूज करून आपण रिॲक्शन बाय मॉलिक्युलर रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, म्हणजेच दिस इज जनरल इक्वेशन अकॉर्डिंग टू कोलिजन थेअरी ऑफ गॅसेस टू कॅल्क्युलेट दी रेट कॉन्स्टंट ऑफ बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, so this is all about the collision theory. Thank you. So theoretical part is completed here.